पिंजरा पिंजरा रे। गोरख काका मला सारखा सारखा फोन करतो याचा अर्थ त्याने नक्कीच आमच्या राहण्याची सोय केली असणार। तो अगदी मामाच्या विरोधात जाऊन सुद्धा आम्हाला वाड्यात ठेवायला कमी नाही करणार। मी ओजस बरोबर 7 फेरे घेतले म्हणून काय झालं? मी अजून त्याला मनाने पती नाही मानलंय। असा नाईलाज होता म्हणून मी त्याच्याशी लग्न केलं। मला ओजस नाही आवडत। कशी काय मी त्याच्या प्रेमात पडले ना मलाच कळत नाहीये। शी, कसा आहे तो? काय त्या झिपऱ्या, काय ते सोंग। नवरा असावा तर कसा असावा? अगदी वीर सारखा, जबाबदार, स्वावलंबी, खूप प्रेम करणारा, समंजस। त्याच्या घरात राहिल्यानं, त्याला अगदी जवळून पाहिल्यानं तो माझ्या मनात घर करून राहिलाय। आता मला या सगळ्याची सवय झाली। आता तो माझ्याशी चांगलं वागो किंवा वाईट वागो, वीर मला हवाय। सतत सतत वीर माझ्या नजरेसमोर हवाय। त्याचा आवाज मला ऐकता आला पाहिजे। त्याच्या असण्याचे आणि त्याच्या आवाजाचे संस्कार माझ्या बाळावर झाले पाहिजे। जर मी सतत असा वीरचा विचार करत राहिले ना तर माझं बाळ सुद्धा वीर सारखंच होईल। पण जर गोरख काकाने आमची राहण्याची व्यवस्था केली असेल तर ती आमची परमनंट व्यवस्था होऊन जाईल। मग मला वीर पासून दूर राहावं लागेल। नाही, मामाने मला घरात न घेतलेलंच बरं। आणि जर मामाने हाकलावून दिलं तर मुद्दाम रडण्याचं नाटक करायचं। येस, काही करून मला वीरच्या सानिध्यात गेलंच पाहिजे। गरज वाटलीस तर आनंदीला हाताशी धरायचं। कुठल्याही प्रकाराने मला वीरला मिळवलंच पाहिजे। वीर पासून लांब राहिल्यानेच त्याच्या जवळ जाण्याचे मार्ग खुले होतील। लग्न लागल्यानंतर नारायणी यांच्या पायाही पडले नाही। तुमच्यापासून काय लपवू अक्का? खरंच काल नारायणी खूप विचित्र वागली। बाकीच्यांचं ठीक आहे हो, पण निदान मोठ्या भाऊजींची तरी असं वागायला नको होतं तिने। पिंजरा